नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 50 मध्ये मी ऐश्वर्या आणि मी साक्षी आपलं स्वागत करतो। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गादी विभागात झालेल्या महाराष्ट्र केसरीचा किताब विजेता पृथ्वीराज मोहोळ व शिवराज राक्षे यांची कुस्ती आता न्यायालयाच्या वाटेवर दिसू लागली आहे। मी चितपट झालो नसताना मला पराभूत केले व लढतीचा रिव्ह्यू दाखवला नाही, त्यामुळे अन्याय झाल्याची भावना असून मी न्यायालयात दाद मागणार आहे, असे डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांनी जाहीर केले आहे। मुंबईतल्या वांद्रे टर्मिनस या ठिकाणी एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून एका हमालाला अटक केली आहे। 55 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून या हमालाला अटक करण्यात आली आहे। बचत गटाच्या महिलांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। विशेष म्हणजे पैसे मागायला गेल्यावर महिलांनाच काळ्या जादूची भीती दाखवण्यात आली। थेट वंशाचा दिवा संपवण्याची धमकी महिलांना दिल्याचा आरोप आहे। महिलांच्या घरात लिंबू, सुया, राख टाकण्याचे खळबळजनक प्रकार समोर आले आहेत। शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामना या त्यांच्या पक्षाच्या मुख्य पत्रातून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर स्तुती सुमने उधळली आहे। त्यांनी अजित पवारांना जेंटलमॅन नेत्यांच्या यादीत समाविष्ट केले आहे। तसेच अजित पवार हे एकनाथ शिंदेंना बाजूला करून भाजपच्या व देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी रविवारी भगवानगडावर जाऊन भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली। यावेळी धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या खुनातील आरोपींच्या गुन्हेगारीचा पाढा वाचून संतोष देशमुख यांचे काय चुकले असा प्रश्न केला। त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी भगवानगड कायम देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले आहे। मुंबई समृद्धी महामार्गावरील 4 टोल नाक्यांवरील सुमारे 200 कर्मचारी संपावर गेल्याने नाक्यावरील फास्टॅग स्कॅनिंग थांबले आहे। त्याचा फटका या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना बसतो आहे। त्यांना अधिकचा टोल द्यावा लागत आहे। डोंबिवली पूर्वेतील कल्याण शिळफाटा रस्त्यावरील रुग्णवाल गार्ड माय सिटी ते डोंबिवली रेल्वे स्थानक आणि रुणवाल गार्डन ते वाशी नवी मुंबई असा बस फेऱ्या कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या सहकार्याने सुरू करण्यात आल्या आहेत। रुणवाल गार्डन मधील रहिवासी ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीवरून या बस सुरू करण्यात आल्या आहेत। सकाळच्या गर्दीच्या वेळेत 2 फेऱ्या, संध्याकाळी 2 फेऱ्या असे या बस फेऱ्यांचे नियोजन आहे। जानेवारी अखेरीस बुलढाणा शहरात दुर्मिळ वैद्यकीय घटनेची नोंद झाली। आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ असलेल्या त्या महिलेची प्रसूती झाली असून तिने एका मुलाला जन्म दिला आहे। दोघे मायलेक सुखरूप आहेत। लवकरच या नवजात बाळाच्या पोटातील अर्भक काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। आम्ही धर्मांतर खपवून घेणार नाही, त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा आणू। बांगलादेशी व रोहिंग्यांचा शोध घेऊन त्यांना परत पाठवू। हिरवा रंग धारण करणाऱ्या सापांनी वळवळ थांबवावी। गोहत्या बंद करा, अन्यथा आम्हाला प्रत्येक वॉर्डातील वराह जयंती साजरी करावी लागेल। त्यासाठी आम्हाला सरकारची परवानगी घ्यावी लागणार नाही। राज्यात हिंदूंचे सरकार आहे, सरकार घरी येऊन परवानगी देईल असा इशारा मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितीश राणे यांनी दिला आहे। महाराष्ट्र केसरी कोण होणार हे स्पर्धेच्या आधीच ठरलं जातं, असा गंभीर आरोप शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडचे वस्ताद अर्जुनवीर काका पवार यांनी केला आहे। शिवराज राक्षे आणि महेंद्र यांच्यावर 3 वर्षे कुस्ती खेळण्याची बंदी घातल्यानंतर पवारांनी पंचाला जन्मठेप द्या अशी मागणी केली आहे। बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिटवाळा मांडा परिसरातील बेकायदा बांधकामांच्या विरुद्ध कल्याण डोंबिवली पालिकेच्या अप्रभागातील नवनियुक्त सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी पदभार स्वीकारताच जोरदार मोहीम सुरू केली आहे। शुक्रवारी टिटवाळा गणेशवाडी परिसरातील 15हून अधिक चाळी बांधण्यासाठीचे जोते तोडकाम पथकाने शुक्रवारी जमीनदोस्त केले आहे। डोंबिवली पूर्व भागातील टिळक रस्त्यावरील ब्राह्मण सभेच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पालिका शाळेच्या प्रवेशद्वारावर महावितरणाचे अनेक वर्षापासून रोहित्र होते। महावितरणाने हे रोहित्र काढून नेले, पण रोहित्राच्या सभोवती असलेली संरक्षित भिंत आहे त्या स्थितीत ठेवली। ही भिंत आता वाहतुकीला मोठा अडथळा येत आहे। MBA, MMS आणि MCA, BHMCT, MHMCT, इंटिग्रेटेड बी डिझाईन आणि MHMCT या 5 अभ्यासक्रमांच्या अर्ज नोंदणीला विद्यार्थ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने या अभ्यासक्रमांच्या अर्ज नोंदणीला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलाय।
त्यानुसार विद्यार्थ्यांना 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार असल्याचे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. सोलापुरात एका खासगी बँकेतील वसुली कर्मचाऱ्यांनी माणुसकीला आणि कुठल्याही संस्थेला काडीम फासेल असं कृत्य केलंय. केवळ 4 चाकी वाहनाचे हप्ते चुकवले म्हणून वाहनासह कर्जदाराच्या मुलालाही उचलून नेल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील जेल रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. 4 दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांनी आपली भूमिका बदलली असल्याचे पुढे आले. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे अशक्य असल्याचे विधान करत मंत्री संजय शिरसाटांची 4 दिवसांनंतर पोलांट उडी घेतल्याचे बघायला मिळाले. नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे निर्दोष असल्याचे वक्तव्य केल्यानंतर मनोज जरांगेंनीही हा जातीवादाचा अंक असल्याचा आरोप केला होता. आता धनंजय मुंडे यांना पाठिंबा देऊन नामदेव शास्त्री यांनी वंजारी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप मराठा समाजाने पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. नामदेव शास्त्रींनी त्यांचे वक्तव्य मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी कंपनीतील कर्मचारी सहलीसाठी गोव्याला गेले होते. मात्र गोव्यावरून पुन्हा छत्रपती संभाजीनगरकडे परतत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कांडगाव येथे बस उलटून झालेल्या भीषण अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. खडकपाडा भागात 3 तृतीयपंथीय आणि त्यांच्या साथीदाराने एका महिलेला अडवत तिच्याकडे 20,000ची जबरदस्तीने मागणी केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या महिलेने पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. एवढंच नव्हे तर त्यांनी अश्लील वर्तन करत त्या महिलेसह तिच्या लहान मुलीला मारहाणही केली. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून या अर्थसंकल्पावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचाही खडूस असा उल्लेख अग्रलेखात करण्यात आलाय. मध्यमवर्गीयांना खुश करण्यासाठी 12 लाखांचे उत्पन्न करमुक्त केल्याचा फंडा आणला, पण सुरीला मध लावून ती मध्यमवर्गीयांच्या मानेवर फिरवण्याचाच हा प्रकार आहे असे टीकास्त्र सोडत सावध राहण्याचा इशाराही या अग्रलेखातून देण्यात आलाय. एसटी महामंडळात सध्या गाड्यांची प्रचंड कमतरता आहे. त्यामुळे प्रवाशांना सेवा नीट देण्यात अडचण येत आहे. त्यामुळे एसटीत आता नव्या 2640 बसेस टप्प्याटप्प्याने दाखल होत आहेत. मात्र या बसेस दाखल करताना काही लोकप्रतिनिधींकडून आपल्या जिल्ह्याला नव्या बिडव्यात असा प्रयत्न केला जात आहे. धाराशिवचे पालकमंत्री असलेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या जिल्ह्याला 25 बसेस पुरविण्याचा आदेश वादग्रस्त ठेवला आहे. या निर्णयाला एसटी युनियन नेत्यांनी विरोध केला आहे. ऐतिहासिक प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा काढलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं गेली 7 महिने साताऱ्यातील संग्रहालयात पाहण्यासाठी ठेवण्यात आली होती. ही वाघनखं आता नागपूरला रवाना झाली आहेत. मुंबईच्या रेल्वे मार्गांवर 1 शतकापूर्वी सुरू झालेल्या एका परिवर्तनकारी प्रवासानं आज भारतीय रेल्वेच्या इतिहासात सुवर्ण महोत्सवी टप्पा गाठला. 3 फेब्रुवारी 1925 हा दिवस मुंबई आणि भारतीय रेल्वेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला, कारण याच दिवशी भारतात पहिली विद्युत रेल्वे धावली होती. दक्षिणेकडील राज्यातील नेते मंडळी, अभिनेते, साहित्यिक हे त्यांच्या भाषेसाठी एकत्र येतात. कर्नाटक राज्यातील सर्वपक्षीय नेते कावेरी नदीच्या पाणी प्रश्नात एकत्र आल्याचं आपण पाहिलं. अशाच पद्धतीनं राज्यातील सर्व नेते, अभिनेते, साहित्यिक मतभेद सोडून मराठी भाषेसाठी एकत्र आल्यास कोणीही मराठी भाषेला आणि मराठी माणसाला हात लावायची हिंमत करणार नाही, असं परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. महायुतीमध्ये कोणताही वाद नाही. त्यांना लोकांमध्ये एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करायची आहे. माझं तर मत आहे एकनाथ शिंदे यांनी सामना विरोधात आणि संजय राऊत विरोधात कोर्टात गेले पाहिजे. सातत्याने माझी बदनामी करत येत म्हणून न्यायालयात दाद मागितली पाहिजे, असा सल्ला ज्येष्ठ शिवसेना नेते रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची 16,000 कोटी रुपयांची बिले थकली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ठेकेदारांचे 630 कोटी प्रलंबित आहेत. आम्ही कर्जबाजारी झालो आहोत. अतिशय अडचणीत आलेल्या कंत्राटदारांना तातडीने बिले द्यावीत, अन्यथा काम बंदचा इशारा महाराष्ट्र राज्य हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या फेस डिटेक्शनवर आधारित FRS तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होण्याबरोबरच शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येण्यात मदत होणार आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी या सर्वांना या प्रणालीसाठीची आवश्यक नोंदणी करून घ्यावी लागणार आहे. आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि घरातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एका महिलेने आपल्या पतीला किडनी विकण्यास प्रवृत्त केले. मात्र जसे पैसे मिळाले त्यानंतर पत्नीने जे केले यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय. किडनी विक्रीतून मिळालेल्या 10 लाख रुपये घेऊन ही महिला आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. पश्चिम बंगालमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. सोशल मीडियावर रोज नव्या नोटा जाहीर झाल्याचा दावा केला जात आहे. अलीकडेच काही युजर्सनी दावा केला आहे की RBI 200 रुपयानंतर 350 रुपयांच्या नोटा जारी करणार आहे. मात्र सदकच्या टीमने या दाव्याची चौकशी केली असता युजर्सचा हा दावा जुना आणि खोटा निघाला आहे. एका व्यक्तीने आपली 4 चाकी गाडी चक्क रेल्वे स्थानकात घुसवल्याची धक्कादायक घटना कर्नाटकात घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कर्नाटकातील कोलार येथील टेकल रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीने गाडी रेल्वे स्थानकावर उतरवली. सुदैवाने जेव्हा ही कार फलाटावर आली तेव्हा या फलाटावर रेल्वे गाडी येण्याची वेळ नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. राहुल गांधी यांनी आज लोकसभेत भाषण करताना पुन्हा एकदा संविधानाची प्रत दाखवली. त्यानंतर राहुल गांधी म्हणाले, भाजपने 400 पारचा नारा दिला होता, मात्र लोकसभेला तसं घडलं नाही. पंतप्रधान मोदी संविधानासमोर वाकले त्याचा आम्हाला आनंद आहे, असाही टोला राहुल गांधींनी लगावला आहे. दिल्लीत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी पक्षाचे मुख्य संयोजक अरविंद केजरीवाल यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. स्वाती मालिवाल सोमवारी पूर्वांचल समुदायाच्या महिलांसह दिल्लीतील यमुना घाटावर पोहोचल्या. यावेळी यमुना नदीच्या दूषित पाण्याबाबत स्वाती मालिवाल यांनी अरविंद केजरीवाल यांना जबाबदार धरले आहे. अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांना ब्रेन स्ट्रोक म्हणजेच मेंदूचा गंभीर आजार झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सत्येंद्र दास यांची प्रकृती अतिशय नाजूक आहे. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. महंत सत्येंद्र दास हे 85 वर्षाचे असून रविवारी ब्रेन स्ट्रोक आल्याने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. दारूच्या नशेत पत्नीने पतीला मारहाण केल्याची घटना राजस्थान येथे घडली आहे. पतीजवळ चकणा मागणाऱ्या पत्नीने चकणा न मिळाल्याने भर रस्त्यात पतीला झोडून काढले. ही घटना राजस्थानच्या सिरोही मधून समोर आली आहे, जिथे दारूच्या नशेत एका महिलेने पतीला रस्त्यातच मारहाण केली. यावेळी त्यांच्या भोवती बघ्यांची गर्दी झाली होती. स्वतःचे अनैतिक संबंध जपण्यासाठी एका आईने आपल्याच मुलीच्या अब्रूचे धिंडवडे काढल्याची घटना घडली आहे. स्वतःचा गुन्हा लपविण्यासाठी आईने स्वतःच्या प्रियकराला आपल्या मुलीवर ही वाईट कृत्य करण्यास सांगितले. मुलीने आईबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर आई आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गढवाल जिल्ह्यातील कांडी येथे उघडकीस आली आहे. इस्रोचे 100वी अंतराळ मोहीम जवळपास अडचणीत आली आहे. 29 जानेवारीला पाठवण्यात आलेला उपग्रह NVS-02 अंतराळातच अडकलाय. यामुळे त्याच्या निर्धारित कक्षेत तो जाऊ शकलेला नाही. उपग्रहाची प्रोपल्शन सिस्टीम फेल झाली असून यामुळे तो कधीच पुढच्या कक्षेत जाऊ शकणार नाही. एक वॉल्व नादुरुस्त झाल्याने ही वेळ आली आहे. हा बिघाड दुरुस्त करता येण्यासारखा नाही आहे. आंध्र प्रदेशातील पाकिस्तान कॉलनी आता भगीरथी कॉलनी झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या या घोषणेमुळे येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता त्यांना ना पासपोर्ट मिळण्यात अडचण येणार आहे, ना नोकरीसाठी धडपड करावी लागणार आहे. कारण आता ते पाकिस्तान कॉलनी नव्हे तर भगीरथी कॉलनीचे रहिवासी आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे हे लोक प्रचंड खुश आहेत. महाकुंभ मेळाव्यासाठी उपस्थित राहणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची खात्री करण्याच्या पार्श्वभूमीवर विशिष्ट मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय. राष्ट्रपती भवनात प्रथमच एका लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकारी पूनम गुप्ता यांच्या विवाहास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी परवानगी दिली आहे. CRPF अधिकारी पूनम गुप्ता यांनी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या पथसंचलनात CRPFच्या महिला पथकाचे नेतृत्व केले होते. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शपथ घेतल्यापासून ॲक्शन मोडवर आहे.
एका पाठोपाठ एक त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले. काहीतरी मोठं घडणार असं ट्रम्प म्हणाले आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्यामध्ये अनेक अर्थ दडले आहेत. चीन आणि पनामा सारख्या देशांसाठी हा इशारा मानला जातोय. अमेरिका काहीही करून पनामा कालवा पुन्हा आपल्या ताब्यात घेणार असं राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. बांगलादेश आणि पाकिस्तान या आपल्या देशाच्या शेजाऱ्यांमध्ये मैत्रीच्या आणाभाका घेतल्या जात आहेत. बांगलादेशातील शेख हसीना यांना सरकार उलथवून लावल्याने आणि मोहम्मद युनूस यांचे सरकार आल्याने त्यांनी पाकिस्तानची जवळीक वाढवली आहे. दोन्ही देशांचा अमन 2025 या नौदलाच्या कवायती सुरू होणार असल्याने भारतासाठी चिंतेची घटना आहे. मात्र बांगलादेशला देखील पाकशी मैत्री करणे महागात पडू शकते असे म्हटले जात आहे. भारतीय शेअर बाजारात आजपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात 5 IPO सबस्क्रिप्शनसाठी खुले होणार आहेत. याच आठवड्यात 2 IPO शेअर बाजारात लिस्ट होतील. अर्थसंकल्पानंतर IPO सबस्क्रिप्शनसाठी खुले होत असल्यानं याला गुंतवणूकदार कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जानेवारी महिन्यात 27 IPO आले होते. त्या IPOच्या माध्यमातून 7,354 कोटींची यशस्वीपणे उभारणी करण्यात आली होती. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5वा आणि अंतिम T20 सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला. टीम इंडियाने विजयासह मालिकेचा शेवट केला. टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धची 5 सामन्यांची मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. यानंतर आता उभय संघात एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार आहे. सरकारी भारतीय टेलिकॉम ऑपरेटर कंपनी भारत संचार निगम लिमिटेड आपल्या ग्राहकांना अतिशय परवडणाऱ्या दरात सेवा देत आहे. दरम्यान कंपनीनं ग्राहकांसाठी एक उत्तम योजना आणली आहे, ज्याच्या मदतीनं तुम्ही एकदा रिचार्ज केल्यावर संपूर्ण वर्षभर टेन्शन मुक्त होऊ शकता. BSNLनं हा प्लॅन 1499च्या किमतीत सादर केलाय. या प्लॅनची वैधता 336 दिवस आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये अमर्यादित मोफत व्हॉइस कॉल आणि 24 GB FUP डेटा देखील मिळतोय. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 इयत्ता 1ली ते 5वी व इयत्ता 6वी ते 8वीचा अंतरिम निकाल परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविली आहे. पुण्यातील सीडॅक संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सहाय्यक कर्मचारी, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, प्रकल्प सहयोगी, प्रकल्प तंत्रज्ञ, प्रकल्प अधिकारी, कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट, उत्पादन सेवा आणि पोहोच ही पदे भरली जाणार आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांना www.cdac.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येईल. विविध उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांच्या छळवणुकीवर म्हणजेच रॅगिंगवर वचक बसवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने केलेल्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल 18 वैद्यकीय महाविद्यालयांवर कारवाई करण्यात आली आहे. 9 राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील महाविद्यालयांवर ही कारवाई झाली असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना 6 फेब्रुवारी रोजी नागपूरच्या VCS स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्याच्या तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. या मालिकेतील प्रत्येक सामना प्रेक्षकांसाठी खास आहे आणि आता तिकिटांची उपलब्धता निश्चित झाली आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या सामन्यासाठी कमीत कमी तिकिटाची किंमत ही 800 रुपये आहे, तर जास्तीत जास्त 4000 रुपये आहे. शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्या झालेल्या कुस्तीचा निकाल सदोष असल्याचा आरोप शिवराज राक्षे यांचे प्रशिक्षक आणि भावाने केला आहे. एवढेच नाही तर शिवराज राक्षेचा पराभव आंतरराष्ट्रीय संस्थांनी जर मान्य केला तर 1 कोटीचे बक्षीस देईल असा शिवराजचे प्रशिक्षक रणधीर पोंगल यांनी जाहीर केला आहे. टीव्ही तसेच चित्रपटांच्या जगात चांगली कामगिरी करणारी निर्माती दिग्दर्शिका एकता कपूरची नागिन मालिका ही नेहमीच हिट राहिली आहे. आतापर्यंत या मालिकेचे 6 सीझन प्रदर्शित झाले आहेत. या मालिकेचा प्रत्येक सीझन प्रेक्षकांना खूप आवडलाय. आता नागिन मालिकेच्या 7व्या सीझनसाठी एकता कपूर कास्टिंगकडे विशेष लक्ष देत आहे. नागिन शो मध्ये प्रत्येक वेळा मुख्य अभिनेत्रीचा नवीन चेहरा दाखवण्यात आलाय. बॉलिवूड गायक सोनू निगम सध्या पाठदुखीनं त्रस्त आहे. एका कॉन्सर्ट दरम्यान त्याला पाठदुखीचा त्रास सुरू झाला आहे. सोनूनं स्वतः ही माहिती त्याच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. त्यानं इंस्टाग्रामवर एका व्हिडिओ शेअर केला आहे.
यात त्यानं लिहिलं की काही लोकांनी भाकीत केलं होतं की हे वर्ष अपघात आणि वैद्यकीय समस्यांनी भरलेलं असेल. आता असंच दिसत आहे त्यांचं भाकीत खरं ठरलंय असं सोनू म्हणाला आहे. तर या होत्या आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या. अशाच सुपर 50 बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा देशोन्नती. नमस्कार.